सनातन धर्म हा सायंटिफिक आहे हे लोकांना जर सांगायचं आहे तर त्यासाठी एक संस्था असली पाहिजे असे आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा विचार होता आणि त्यासाठी सनातन संस्थेची स्थापना झाली. भारताला आज जर विश्वगुरु बनवायचं असेल किंवा विश्व कल्याणाचं कार्य करणारा भारत हा बनवायचा असेल तर आपल्या भारतामध्ये हिंदू राष्ट्र आलं पाहिजे याचा आम्ही प्रचार करतो. सनातन संस्थेमध्ये जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारची मेंबरशिपचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. आपण थोडासा उलगडा करू शकता की आपली हिंदू राष्ट्राची संकल्पना नक्की काय आहे? हिंदू शब्दाची व्याख्या जी दिलेली आहे ती फार सुंदर आहे. हिनान दुष्यती इति हिंदू. जयतु हिंदू राष्ट्रम या उद्घोषामध्ये संपूर्ण दिल्लीमध्ये शंखनाद उत्सव गेल्या 2 दिवसामध्ये पार पडला. सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सनातन संस्था आता अख्ख्या भारतामध्ये एकच ब्रीदवाक्य घेऊन कार्य करत आहे, ते म्हणजे जयतु हिंदू राष्ट्रम. तर आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण चेतनजी राजहंस, जे की सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत. तर चला पॉडकास्टची सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. जयतु हिंदू राष्ट्रम असं ब्रीदवाक्य घेऊन आपण या दिल्लीमध्ये कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये खूप केला. अख्ख्या भारतामधून नाही तर अख्ख्या जगामधून इथं लोक आले होते. सगळे संत पुरुष आले होते. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे लोक आले होते. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आले होते. तर सनातन संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की सनातन संस्था म्हणजे काय, सनातन संस्था कधी बनवण्यात आली. खूप बेसिक प्रश्न आहेत, पण यूट्यूबचा जमाना आहे, त्याच्यामुळे जी तरुण पिढी आहे त्यांना पण सनातन संस्थेची माहिती समजावी. मी आपल्याला विनंती करतो की पूर्णपणे थोडीशी माहिती द्यावी. निश्चितच सनातन संस्था 1999 मध्ये स्थापन झाली. सनातन धर्मातलं जे अध्यात्म आहे, स्पिरिच्युअल सायन्स ज्याला म्हणतो आपण, ते प्रसारित करण्यासाठी सायंटिफिक लँग्वेजमध्ये, म्हणजे आज सनातन धर्म हा सायंटिफिक आहे हे लोकांना जर सांगायचं आहे तर त्यासाठी एक संस्था असली पाहिजे असे आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांचा विचार होता आणि त्यासाठी सनातन संस्थेची स्थापना झाली. मुळात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, जयंत आठवले हे वर्ल्ड नोन सायंटिस्ट. 1971 ते 78 या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये क्लिनिकल हिप्नोथेरपी या विषयावर रिसर्च केला आणि वर्ल्ड नोन सायंटिस्ट असल्यामुळे त्यांच्या रिसर्च पेपरवर आधारित आजही क्लिनिकल हिप्नोथेरपी पूर्ण जगात शिकवली जाते. त्यांनी अनेक शोध लावले. इओसिनोफिलिया नावाचा जो रोग होतो तो रक्तांच्या पेशींशी संबंधित, तो मानसिक तणावामुळे होतो, हा पहिला शोध त्यांनी लावला. असे अनेक शोध लावले आणि भारतात 78 साली जेव्हा ते आले तेव्हा त्यांना लक्षात आलं 78 ते 83 या 5 वर्षांमध्ये त्यांच्याकडे आलेल्या 100 पेशंट्सपैकी 70% पेशंट हे त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिसने दुरुस्त होत होते, पण 30% पेशंट जे होते ते कुठल्याही प्रकारच्या मेडिकल प्रॅक्टिसला किंवा उपचारांना एक प्रकारे त्यांना त्याच्यावर लाभ होत नव्हता. आणि असं झालं की 1-2 वर्षानंतर हीच मंडळी दुरुस्त झालेली, चांगली झालेली, बरी झालेली त्यांना आढळली. तर डॉक्टर सायंटिस्ट होते, वृत्ती त्यांची जिज्ञासू होती, क्युरियस होते ते. तर त्यामुळे त्यांनी त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही नेमकं काय केलं असतं की तुम्ही पुन्हा बरे झालात, कारण मानसिक विकारांनी ते ग्रस्त होते. तर त्यांनी सांगितलं की आम्ही काहीतरी आमच्या घरात पितृदोष होता, त्याच्यासाठी निवारणासाठी श्राद्ध पक्ष केलं, काहीतरी हे केलं, गयाला जाऊन पिंड श्राद्ध केलं. काहींनी सांगितलं आम्ही गंगेच्या तटी राहून साधना केली. काहींनी सांगितलं आमच्या घरात वास्तुदोष होता, मग आम्ही तो दूर केल्यानंतर आम्ही बरे झालो वगैरे वगैरे. तर त्यांना या एक सायंटिस्टला ही सगळी कारणं अद्भुत वाटली. असं काहीतरी आहे हेच त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. आणि वृत्ती एक प्रकारे जिज्ञासू असल्यामुळे त्यांनी त्याचा शोध घ्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की सनातन धर्मामध्ये एक अध्यात्म आहे जे सायन्स आहे. मेडिकल जसं सायन्स आहे तसं एक स्पिरिच्युअल सायन्स आहे आणि मेडिकल सायन्स जिथे काम करत नाही तिथे आध्यात्मिक विज्ञान काम करतं, हे त्यांना लक्षात आलं. आणि मग त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला सायंटिफिक पद्धतीने. त्यांनी त्या काळात 25हून अधिक संतांच्या भेटी घेतल्या. त्या काळात त्यांच्या जीवनात गुरु आले, भक्तराज महाराज, आणि त्यांनी त्यांना अध्यात्म शिकवलं. आणि अध्यात्माचा अभ्यास करता करता, साधना करता करता ते स्वतः आध्यात्मिक संत बनले. आणि मग त्यांनी अध्यात्माचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास केला आणि मग या हिंदू धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रचार व्हावा, मानव जातीला तिचा लाभ व्हावा, म्हणून सनातन संस्थेची स्थापना केली. अच्छा, 2025 चालू आहे. सनातन संस्था आता भारतभरामध्ये भरपूर क्षेत्रामध्ये काम करते. आता कोणकोणत्या माध्यमातून आपण काम करता, सांस्कृतिक असू दे, आध्यात्मिक असू दे किंवा हिंदुत्वाचा असू दे, त्याचा थोडासा उलगडा करा. सांगतो. सनातन संस्था अध्यात्माचा प्रसार करते, तर त्यात
मुख्य म्हणजे आमची ग्रंथसंपदा आहे. हा. गुरुदेवांनी धर्म, अध्यात्म, धर्मग्रंथ, देवतांची उपासना, त्याच्यानंतर विविध साधना मार्ग, आध्यात्मिक राष्ट्ररचना, आध्यात्मिक कला, आध्यात्मिक उपचार असे अनेक विषयांवर म्हणजे अशा 13 भाषांमध्ये जवळजवळ 388 ग्रंथ लिहिलेले आहेत. अच्छा. आणि ते सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी प्रसारित केले जातात. त्यामुळे ठिकठिकाणी याचा प्रसार करणं आणि ग्रंथाच्या माध्यमातून अकॅडमियामध्ये आम्ही हे काम करतो, प्रचार करतो. दुसरं आमचं मुख्य कार्य आहे की आमचे वर्कशॉप्स होतात. वर्कशॉप होतात स्पिरिच्युअल वर्कशॉप, ज्याच्यात आम्ही अध्यात्म शिकवतो. तर जे लोक क्युरियस आहेत, ज्यांना अध्यात्मशास्त्र म्हणून शिकायचंय, सायन्स म्हणून शिकायचंय, त्यांच्यासाठी आम्ही वर्कशॉप घेतो. ज्यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना शिकायची आहे त्यांच्यासाठी आम्ही साधना सत्संग घेतो, आठवड्यातनं एकदा 1 तास. आणि असे 500हून अधिक सत्संग आमचे ऑनलाईन चालतात. अच्छा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये चालतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही विशेषतः युवा ह्यांच्यासाठी आम्ही व्यक्तिमत्व विकास वर्ग घेतो, नैतिक मूल्य विकास वर्ग घेतो. त्याच्यानंतर आम्ही सरकारी कर्मचारी, भारतीय सेना, पोलीस यांच्यासाठी प्रोफेशनली तणाव, स्ट्रेस मॅनेजमेंट लेक्चर्स घेतो किंवा वर्कशॉप घेतो, जे की आजच्या काळात खूप अतिशय आवश्यक आहे, कारण सगळं जग हे आज स्ट्रेसमध्ये आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी हे कार्य केलं जातं. युवकांना आज व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी आध्यात्मिक साधना अशा प्रकारचे वर्कशॉप घेतो. आणि लहान लहान मुलं आहेत, म्हणजे आपल्याकडे एक 6 ते 10 वर्गाचा एक बालक वर्ग आहे आणि 11 ते 15 वयोगटातला किशोर वर्ग आहे. तर यासाठी आम्ही बालसंस्कार वर्ग आणि सुसंस्कार वर्ग असे 2 उपक्रम राबवतो आणि हे प्रत्येक गावात राबवतो, मंदिरांच्या माध्यमातून राबवतो. अच्छा. तर अशा प्रकारे कार्य अध्यात्माच्या क्षेत्रात चालू आहे. व्यसनमुक्तीसाठी आम्ही कार्य करतो, व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म शिकवतो, हा आमचा सामाजिक उपक्रम आहे. मंदिर स्वच्छता हा आमचा एक सामाजिक उपक्रम आहे. किंवा अध्यात्म आणि पर्यावरण या क्षेत्रात आम्ही पर्यावरण जागृती करतो. तर या दृष्टिकोनातून सामाजिक अनेक असे उपक्रम आम्ही चालवतो. आणि महत्वाचा उपक्रम म्हणजे मला याच्यात सांगायचा आहे तो की आम्ही हिंदुत्वाच्या क्षेत्रात सुद्धा अग्रणी आहोत. आज सनातन संस्था एक प्रखर हिंदुत्ववादी संस्था म्हणून लोकांमध्ये विख्यात आहे. आणि कारण आम्ही अध्यात्माचं कार्य करता करता सनातन राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्राची चर्चा करतो. आणि भारताला आज जर विश्वगुरु बनवायचं असेल किंवा विश्व कल्याणाचं कार्य करणारा भारत हा बनवायचा असेल, तर आपल्या भारतामध्ये हिंदू राष्ट्र आलं पाहिजे, ह्याचा आम्ही प्रचार करतो. सनातन प्रभात नावाचं आमचं नियतकालिक चालतं, जे प्रखर हिंदुत्ववादी दैनिक आहे. एखादी आध्यात्मिक संस्था एखादं मासिक चालवते, त्रैमासिक चालवते, पण सनातन संस्था दैनिक काढतं आणि 4 आवृत्त्या महाराष्ट्रात प्रकाशित करतं. अच्छा. आणि भारतातच म्हणजे हिंदीमध्ये पाक्षिक निघतं, कन्नडमध्ये साप्ताहिक निघतं, गुजराती, इंग्रजीमध्ये पाक्षिक निघतात. तर एक प्रकारे 5 भाषांमध्ये आज सनातन प्रभात प्रकाशित होतं आणि भारतभर ह्याच्याविषयी, हिंदू राष्ट्राविषयी ते रोज जागृती करतं. तर अशा प्रकारचे एक कार्य सनातन संस्थेच्या वतीने चालू आहे. आध्यात्मिक संशोधन हे सुद्धा सनातन संस्थेच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. कारण हिंदू धर्मातल्या विविध गोष्टी, आहार, आचार, वेशभूषा, केशभूषा, अलंकारशास्त्र, भारतीय संस्कृती यांच्याविषयी सनातन संस्था सायंटिफिक पद्धतीने रिसर्च करत आहे. त्याचबरोबर मूर्ती विज्ञान सनातन धर्मामध्ये 64 कला आपल्या धर्मामध्ये आहेत. तर त्यांचं सुद्धा सात्विक प्रस्तुतीकरण होण्यासाठी आमच्याकडे आध्यात्मिक स्तरावर अभ्यास प्रयोग सुरू आहे. सनातननी 8 देवतांची सात्विक चित्र बनवलेली आहेत. गणपतीची सात्विक मूर्ती बनवलेली आहे, दुर्गादेवीची मूर्ती बनत आहे. तर अशा प्रकारचं अनेक क्षेत्रात आमचं कार्य सुरू आहे. सनातन संस्थेमध्ये एखाद्या तरुणाला जर जॉईन व्हायचं असेल तर आपल्या भारतामध्ये आपल्या कुठं कुठं शाखा आहेत किंवा ऑनलाईन पद्धतीने पण तो जॉईन होऊ शकतो का, त्याचं थोडंसं मार्गदर्शन करा. निश्चित सनातन संस्थेमध्ये जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारची मेंबरशिपचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही साधना करता म्हणजे तुम्ही साधक झाला. सोपी गोष्ट आहे की तुम्हाला जर सनातन संस्थेशी जोडायचं असेल, साधक म्हणून व्हायचं असेल, तर आमचे वेबसाईटवर ओरिएंटेशन सत्संग असतात, जे ऑनलाईन असतात. दर आठवड्याला 4 भाषांमध्ये असतात, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, ज्याच्यातून तुम्ही ऑनलाईन रजिस्टर्ड करून ऑनलाईन सत्संगात जोडू शकता. त्याचबरोबर आमचं 17 राज्यांमध्ये भारतात कार्य आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान, 17 राज्यांमध्ये आम्ही काम करतो. आणि 17 राज्यांमध्ये काम करत असताना तिथे संस्थेचं ठिकठिकाणी केंद्र आहे. तुम्ही तिथे जाऊन आमच्या केंद्रातल्या साधकांशी भेटू शकता, बोलू शकता. आणि आमचा संपर्क क्रमांक हा लाईव्ह आहे. तुम्ही तुमच्या गावात जर आमचं केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईन जोडू शकता. त्यामुळे सर्वांसाठी सनातन संस्था 24 तास उपलब्ध आहे. कधीही तुम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ करू शकता किंवा अध्यात्माचं कार्य करू शकता. अरे वा. मगाशी आपण म्हणलात
की हिंदू राष्ट्र होणं फार गरजेचं आहे, हिंदुत्वाचं कार्य होणं फार गरजेचं आहे. आपण सुद्धा स्वतः 5 पुस्तकं लिहिली आहेत हिंदू राष्ट्र या विषयावरती. आपण थोडासा उलगडा करू शकता की आपली हिंदू राष्ट्राची संकल्पना नक्की काय आहे? निश्चितच हिंदू राष्ट्र, आपल्याकडे हिंदू राष्ट्राच्या खूप साऱ्या व्याख्या झालेल्या आहेत. म्हणजे अगदी सावरकरांनी केलेली आहे. सावरकरांनी तर सांगितलं की जे आपल्या भारत भूमीला पुण्यभू किंवा पितृभूमी मानतात ते हिंदू हिंदू. आहेत आणि त्यांचं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र. किंवा भारतालाच हिंदू राष्ट्र म्हणण्याची एक परंपरा आपल्याकडे आहे. किंवा ज्यांचा DNA हिंदू आहे त्यांचं राष्ट्र म्हणजे हिंदू आहे, अशा प्रकारची एक चर्चा आहे. हिंदू राष्ट्राच्या अनेक चर्चा झालेल्या आहेत आपल्याकडे. पण धर्मशास्त्रात काय म्हटलंय त्याला महत्त्व असतं आणि आमची संस्था अध्यात्माचा प्रसार करते, त्यामुळे धर्मशास्त्रात काय म्हटलं असं त्याला प्रमाण मानण्याची आपल्याकडे एक परंपरा असल्यामुळे हिंदू शब्दाची व्याख्या जी दिलेली आहे ती फार सुंदर आहे. हिनान दुष्यती इति हिंदू, म्हणजे हीन अशा रजतम प्रधान गुणांचा जो नाश करतो, म्हणजे एक प्रकारे सात्विक आचरण करतो, तो हिंदू आहे, असं मेरुतंत्र हा शैव आगम ग्रंथात त्याची व्याख्या दिलेली आहे. आणि त्यानुसार म्हणजे उदाहरणार्थ जो करप्ट पर्सेंट म्हणजे कनिष्ठ ज्या प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे भ्रष्टाचार करणं, मद्य पिणं किंवा अशा ज्या गोष्टी जो करत नाही, सात्विक जीवन जगतो, तो हिंदू असतो. आणि ही हिंदू शब्दाची व्याख्या विश्वकल्याणकर्मी सात्विक जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू असू शकतो. आणि यामुळे काय होतं की हिंदू या शब्दाची आध्यात्मिक व्याख्या असल्यामुळे जो असा व्यक्ती विश्वकल्याणाचाच विचार करतो. तुम्ही आता महाराष्ट्रातनं आपण चर्चा करतो तर रामदास स्वामी त्यांनी म्हटलं होतं की चिंता करतो विश्वाची, किंवा पसायदान आता विश्वात्मके देवे, किंवा आपल्याकडे संस्कृत वसुधैव कुटुंबकम, वसुधा हीच म्हणजे आमची पृथ्वी हीच कुटुंब आहे. अगदी आमच्याकडे यज्ञ होतात ते विश्व शांतीसाठी होतात. विश्व की म्हणजे आपल्याकडे धर्म की जय हो असं म्हणताना आपण विश्व का कल्याण हो असं म्हणतो. म्हणजे आपल्याकडे सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या विश्वाच्या कल्याणासाठी तयार केलेल्या आहेत. आमचे सगळे संत, आमचे सगळे राष्ट्रपुरुष हे सगळे धर्माचा विचार मांडताना विश्व कल्याणाचा विचार देतात. त्यामुळे एक विश्व कल्याणकारी व्यवस्था जी अध्यात्म केंद्रित आहे, सत्वगुण आधारित आहे, ती म्हणजे हिंदू राष्ट्र, अशी आमच्या गुरुदेवांनी एक व्याख्या केली आणि त्याला हिंदू राष्ट्र म्हटलं. आणि हिंदू राष्ट्र ही व्याख्या झाल्यामुळे मग हिंदुत्वादी संस्था जो हिंदू राष्ट्राचा उद्घोष करतात त्यांना हा हिंदू राष्ट्राचा विचार हा केवळ भावनिक नाहीये, तर तो आध्यात्मिक आहे. हा विचार रुजवण्यासाठी गुरुदेवांनी एक विचार मांडला की आपल्याला या सगळ्या हिंदू संस्थांमध्ये अध्यात्म किंवा साधना याचं बीजारोपण केलं पाहिजे. आज मी तुम्हाला भाग्याने सांगतो 1000 पासून अधिक संस्था ज्या हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत, जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत आणि तिकडे त्रिपुरा पासून तर मुंबईपर्यंत, कच्छपर्यंत जवळजवळ 1000हून अधिक संस्थांचं हिंदू संघटन सनातन संस्थेच्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आध्यात्मिक अंगाने हिंदू राष्ट्राची व्याख्या त्यांनी स्वीकारलेली आहे. स्वतः हिंदुत्ववाद्यांनी साधना सुरू करून अध्यात्म केंद्रित विश्व कल्याणकारी हिंदू राष्ट्राचा विचार दिलाय. भावनिक हिंदू राष्ट्र सुटलेलं आहे आणि त्या हिंदू राष्ट्राचा आज सनातन राष्ट्र, कारण हिंदू हा शब्द आपल्याला कितीही काही म्हटलं तरी हिंदू राष्ट्राच्याही पुढे व्यापक आहे सनातन धर्म. आपल्याकडे सनातन म्हणा, हिंदू म्हणा, वैदिक म्हणा किंवा आर्य वैदिक सनातन हिंदू म्हणा, या शब्दांमध्ये अभेद आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र म्हणा की सनातन राष्ट्र म्हणा, हे सगळे एक समान अर्थी आहेत. आज सनातन राष्ट्राचा जयघोष आम्ही जेव्हा करतो आहोत इकडे, तेव्हा आम्ही हिंदू राष्ट्राचाच विचार मांडतो आहोत. पण सनातन हा शब्द विश्वव्यापक आहे. सनातन या शब्दाचा अर्थ शाश्वत, कधी जो जुना पुराणा होत नाही, जो कधी तो नवीनच राहतो, नवीन त्याचा नित्य नूतन हा सनातन ही संस्कृतमध्ये व्याख्या आहे. तर हा सनातन शब्द आपण व्यापक असल्यामुळे तो आज वापरत आहोत आणि हिंदू राष्ट्र हाच त्याच्यामधला मूळ अर्थ आहे. आणि कुठे ना कुठेतरी हा हिंदू राष्ट्र हे हिंदूंचंच राष्ट्र आहे याच्यात काही शंका असू नये. याचं कारण आज विश्व कल्याणकाराचा जो विचार आहे तो केवळ हिंदूच देतो, हिंदू धर्मतत्वज्ञानच देतं. त्यामुळे हे एक प्रकारे हिंदू राष्ट्राचा जो विचार आपण मांडत आहोत तो सत्वगुणी हिंदूंच्या विचाराच्या दृष्टिकोनातून मांडत आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आपण म्हणलं ते 100% बरोबर आहे. पण आताचं संविधान जे आहे त्याच्या प्रिएम्बलमध्ये तर सेक्युलरिझम नावाचा शब्द लिहिलेला आहे. सेक्युलरिझम कॉन्स्टिट्यूशन आपलं आहे. तर हिंदू राष्ट्र आणि सेक्युलरिझम हे दोन विरोधाभास नाही आहे का? का हे दोन्ही एकत्रच आहेत? याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? मुळात संविधान आपण समजून घेतलं पाहिजे. संविधान, भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 मध्ये लिहून पूर्ण झालं होतं आणि 26 जानेवारी 1950ला भारताच्या जनतेने, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही स्वतःलाच ते अंगीकृत, अधिनियमित करून आणि आत्मार्पित केलं. बरोबर.
तर आम्ही केलं. त्याच्यात कुठेही सेक्युलर शब्द नव्हता. हम्म. का नव्हता ह्याची कारण जेव्हा संविधान सभा बसली होती तेव्हा 3 वेळा संविधान सभेत भारताचं संविधान सेक्युलर असावं हम्म. यासाठी प्रश्न उपस्थित झाला. के.टी. शाह नावाचे एक पारशी व्यक्ती होते, त्यांनी हा शब्द उपस्थित केला होता. पारशी हे अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांचे अधिकार जातील आणि भारत हिंदू राष्ट्र बनलं तर काहीतरी हम्म. धोका उत्पन्न होईल या भावनेतनं त्यांनी बरोबर. हा प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्यावेळी त्याची जी उत्तरं दिली गेली हम्म. संविधान सभेतनं ती अतिशय महत्त्वाची होती. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शब्दाला विरोध केला होता. त्यांनी सांगितलं की हा जो शब्द आहे सेक्युलरिझम हम्म. हा युरोपियन कॉन्सेप्ट आहे. इट इज बरोबर. अ ख्रिश्चन युरोपियन कॉन्सेप्ट आहे. चर्च मुक्त बरोबर. अशा प्रकारचा विचार जो राज्य. आहे राज्य हा सेक्युलरिझमचा विचार आहे. आणि आता तिथे तो नास्तिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिला जातो. हम्म. भारतातली जनता ही धर्माचा अभ्यास करणारी विचार ठेवणारी आहे. हम्म. जर हा शब्द टाकला तर अनेक गोष्टी, कारण आपल्याकडे कर्मालाच धर्म मानलं गेलंय, हम्म. त्यामुळे ह्याच्यामुळे अडथळे निर्माण होतील, म्हणून हा सेक्युलर शब्द भारतीयांवर थोपला जाऊ शकत नाही. बरोबर. अशा प्रकारे त्यांनी त्यावेळी विवेचना केली होती. दुसऱ्यांदा सुद्धा हा शब्द पुन्हा आंबेडकर सभागृहात नसताना उभा झाला होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की सीमेपार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान बनलेला आहे आणि भारत एवढे संस्थानिकांना मी एकत्र आणलं हिंदू भारत बनवण्यासाठी. हम्म. समजा मी हे सेक्युलर केलं तर सगळ्यांचा विश्वासघात होईल. बरोबर. त्यामुळे भारताच्या संविधानात सेक्युलर शब्द आला नव्हता. हम्म. पुन्हा एकदा जेव्हा नोव्हेंबरमध्ये हे संविधान बनत होतं 1949 मध्ये, शेवटच्या महिन्यात सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न शहा यांच्याकडनं झाला की हा शब्द असला पाहिजे, नाही तर अल्पसंख्याक कठीण होतील. तर आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं, मी तुम्हाला आर्टिकल 29 आणि 30 हे अल्पसंख्याकांच्या विद्या आणि शिक्षण संरक्षणासाठी देत आहे. हा. आणि त्याचमुळे आपल्या संविधानामध्ये सेक्युलर, तुम्हाला जर भीती आहे तुमच्या सुरक्षेची, तर आर्टिकल 29 आणि 30 मी वाढवत आहे, तुम्ही तुमचा प्रस्ताव मागे घ्या. आणि तो प्रस्ताव मागे घेतला गेला. हम्म. आणि 1950 26 जानेवारीमध्ये जे संविधान लिखित आहे त्याच्यात हम्म. सेक्युलर शब्द कुठेही नव्हता. बरोबर. आता प्रिएम्बल म्हणजे मूळ गाभा आहे आपल्या हम्म. संविधानाचा. बरोबर. संविधान आणि आंबेडकरांचं हे म्हणणं होतं की सेक्युलर हा शब्द जोडला तर आपलं संविधान हे जे त्यांची एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं होतं की आपलं संविधान हे सगळ्यात लवचिक आहे जगात. बरोबर. आपल्याला ज्या काळात जे जसं हवं असेल तसं तो मूड होऊ शकतं. हम्म. अशा प्रकारची रचना त्यावेळी झाली होती. बरोबर. आणि कुठल्या विचारांशी ते बांधील नाहीये हम्म. हे आंबेडकरांचा विचार होता. त्यामुळे सेक्युलर शब्दाला त्यांचा विरोध होता. आता झालं असं, 1976 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समाजवादी आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढत होतं. जनता पार्टीचं सरकार येण्याच्या आधीची रामप्रकाश लोहियाजींनी ते उदाहरण उभं केलं होतं. हो. समाजवादी आणि चे कार्यकर्ते एकत्रित आंदोलन करत होते, विद्यार्थी आंदोलन करत होते हम्म. काँग्रेसच्या संदर्भात. तेव्हा 1976 मध्ये आणीबाणी लागू झाली भारतात. पण हम्म. लागू होती. इंदिरा गांधींनी काय केलं, सगळा विपक्ष कारावासामध्ये असताना हम्म. समाजवाद्यांना चुचकारण्यासाठी हम्म. अल्पसंख्याकांची मतं त्यांना मिळावीत, कारण 77 साली त्यांना निवडणुका घोषित करायच्या होत्या. बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, समाजवाद्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी, अल्पसंख्याकांची मतं जोडण्यासाठी त्यांनी सोशलिस्ट आणि सेक्युलर हे हम्म. 2 शब्द भारताच्या प्रिएम्बल मध्ये विचारांशी संबंधित शब्द जोडले. बरोबर. आणि एक त्याला जे आधी न्यूट्रल होतं संविधान त्याला एक विचारांशी रंग बांधील दिला. केलं. हम्म. हे सगळ्यात महत्वाची इथे हे. आणि मुळात मला हे सांगायचंय की आपल्याकडे केशवानंद भारती वर्सेस केरळ स्टेट नावाचा एक खटला खूप सुप्रसिद्ध आहे. हा. संविधानाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होऊ शकत नाही. हे 1973 मध्ये केशवानंद भारती वर्सेस केरळ स्टेट जो निकाल आहे त्याच्यात म्हटलेलं आहे न्यायाधीशांनी. असा निकाल असताना सुद्धा प्रिएम्बल जे बेसिक स्ट्रक्चर आहे, हम्म. उद्देशिका, प्रिएम्बल म्हणजे काय, उद्देश, प्रस्तावना, उद्देश काय, प्रस्तावना. त्याच्यात कसा, आणि ती जनतेने लिहिलेली आहे. हो. सगळ्यात महत्वाची काय की बेसिक स्ट्रक्चर मध्ये पालट करता देत नाही. त्यामुळे उद्देशिकेतला पालट हा असंवैधानिक आहे पहिलं म्हटलं पाहिजे. बरोबर. सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द घालणं. दुसरी गोष्ट, जनतेचं वचन 1950 मध्ये जे लिहिते ती 26 जानेवारीला की वी द पीपल ऑफ इंडिया, हम्म. आम्ही हे संविधान स्वतः अधिनियमित केलंय, अंगीकृत केलंय आणि आता आम्ही आत्मार्पित करत आहोत. हे जे जनतेचं वचन आहे प्रिएम्बल मधलं, हम्म. त्याच्यातच पालट केला 76 बरोबर. मध्ये. असं कसं संभव आहे? हम्म. त्यामुळे हे असंवैधानिक अशी ही गोष्ट झाली होती 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. आणि त्याला कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे होता, जो आजही झाला नाही. आज 4 याचिका या संदर्भात सुप्रीम कोर्टात लागू आहेत चालू सुदैवाने. आहेत अजून. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे. मला सांगायचं ह्याच्यात काय की ही असंवैधानिक दुरुस्ती झाली. बरोबर. झाली तर झाली. सेक्युलर शब्दाची कुठलीही डेफिनेशन हम्म. दिलेली गेलेली नाहीये हम्म. या कॉन्स्टिट्यूशन. एखादा संविधानात शब्द जोडायचा असेल किंवा काढायचा असेल तर त्यासाठी एक त्याची डेफिनेशन करावी लागते. हम्म. तर जसं आता अल्पसंख्याक हा शब्द आहे तर त्याचं सांगितलं लिंग्विस्टिक
किंवा वांशिक आणि धार्मिक यांना अल्पसंख्याक गटांना अल्पसंख्याक म्हटलं जाईल. बरोबर. मायनॉरिटी. पण सेक्युलर शब्दाची देर इज नो डेफिनेशन इन अवर कॉन्स्टिट्यूशन. बरोबर. म्हणजे सांगायचं मला हे आहे की एखादी गोष्ट, आता एक खटला 2019 मध्ये आला, उदाहरण म्हणून सांगतो. केंद्रीय विद्यालय आहेत, भारत सरकारकडनं संचालित आहेत ती. त्याच्या सुरुवातीला मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा एक प्रार्थना होते की असतो मा सद्गमय. ही प्रार्थना आपल्या पौवान मंत्रातली आहे, बृहदारण्यक म्हणून आपला ग्रंथ आहे, त्याच्यातली 3 ओळींची प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे जा, अंधकाराकडून प्रकाशाकडे जा आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे जा. मृत्युर्मा ज्योतिर्गमय. मग या दृष्टिकोनातून या 3 शब्दांच्या व्याख्येला एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टात की ही धार्मिक प्रार्थना आहे, हिंदू बिलीफशी संबंधित आहे, त्यामुळे ही प्रार्थना रद्द करण्यात यावी आणि प्रेयरचा समावेश करावा. दुर्भाग्य आहे की ती ऍडमिट झाली. आता नॅरेटिव्ह इंटरप्रिटेशन जेव्हा होतं एखाद्याची, हिंदू बिलीफशी संबंधित प्रार्थना हे सेक्युलरिझमच्या विरोधात असं त्यांनी म्हटलं. म्हणजे हिंदू बिलीफ हे सेक्युलरिझमच्या विरोधात झालं. बरोबर. पण ख्रिश्चन बिलीफ म्हणजे योग्य आहे, प्रेयर शब्द तुम्ही वापरला. बरोबर. संस्कृत मधली भाषा ती हिंदू बिलीफशी संबंधित भाषेत आहे असं त्यांनी वाक्य वापरलंय. म्हणजे संस्कृत भाषेत असलेलं संस्कृत भाषा वापरणे सेक्युलरिझमच्या विरोधात झालं. बरोबर. म्हणजे इंग्रजीचा वापर करा म्हणजे सेक्युलर आहात तुम्ही, दुसरा अर्थ निघाला. इंटरप्रिटेशन कसंही केलं जाऊ शकतं. तुम्ही असं म्हणाल की मृत्यूकडून अमरत्वाकडे जाणारा हा जो तत्वज्ञानिक हा हिंदू बिलीफशी संबंधित आहे, त्यामुळे तत्वज्ञानाला तुमचा विरोध आहे. अनेक इंटरप्रिटेशन होऊ शकतात. पण या शब्दाची सेक्युलरिझम म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन नसल्यामुळे गेली 7 वर्ष हा घटनापीठाकडे अडकलेला मुद्दा आहे. कुठलाही जज याच्यावर निर्णय देत नाहीये, अशी स्थिती आत्ताची. मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगतो. मी भारतभर प्रवास करतो. भारतामध्ये मी एकदा दिल्लीला कार्यक्रमात होतो काही वर्षांपूर्वी. कोहली तेव्हा राज्यपाल होते इथे. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे सेक्युलर आहे. म्हणजे धर्माशी संबंधित निरपेक्षता. धर्मनिरपेक्ष असा कुठलाही शब्द नाहीये. धर्माच्या विरुद्ध अधर्मच असतो. बरोबर. असं मधलं काही नसतं. मी आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तिथे लौकिकवाद हा शब्द वापरतात. म्हणजे लौकिकवाद म्हणजे सेक्युलरिझम आणि आध्यात्मिकवाद म्हणजे डिव्हिनिटी. अच्छा. मी कर्नाटकमध्ये गेले, तिथे म्हणतात जातीयातीत म्हणतात, म्हणजे जातीच्या परे जे आहे ते म्हणजे सेक्युलरिझम. आमच्या महाराष्ट्रात आम्ही आलो की आपल्याला इथे म्हणतात की सर्व धर्म समभाव, सगळे धर्म समान असणं म्हणजे सेक्युलरिझम. प्रत्येक राज्य त्याची कॉन्सेप्ट वेगळी करतात. हिंदी उत्तर प्रदेशमध्ये पंथनिरपेक्ष म्हणतात. आणि खरोखर हे सेक्युलरिझमचा भारतातला अर्थ तरी पंथनिरपेक्ष मानला पाहिजे, कारण जे संविधान हिंदी भाषेत लिहिलं गेलंय त्याला पंथनिरपेक्ष हा शब्द वापरला गेलाय. तर मला सांगायचं हे आहे की या शब्दाची कुठलीही डेफिनिट व्याख्या कुठल्याही भाषेत नाही आज. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे हिंदू सेक्युलरिझम नाव म्हटलं की त्याची व्याख्या कुठली नाहीये, त्याच्यावेळी जास्त हानीच आपली झालेली आहे. आणि जसं भारताच्या संविधानात जेव्हा हे नव्हतं 1976 पर्यंत सेक्युलर हा शब्द नव्हता, म्हणजे ते हिंदू राज्य होतं, हिंदू भारत होता तो. बरोबर. म्हणजे 76 नंतर जर सेक्युलर झालाय तर 76 नंतर आता 2026 मध्ये तो पुन्हा हिंदू राष्ट्र होऊ शकतो. कारण आर्टिकल 368 जे आंबेडकरांनी जी कल्पना केली होती 368 मध्ये की हे लवचिक राहील, त्याच्यासाठी 368B मध्ये त्यांनी पालट करण्याचा एक अधिकार भारताच्या संसदेला दिलेला आहे. तर आज तुम्ही पाहताय 370 जेव्हा रद्द केलं तेव्हा 366 मध्ये पालट करण्यात आला. तसा हा 368 मध्ये पालट केला जाऊ शकतो. आणि त्यामुळे संविधान आज जरी सेक्युलर असलं तरी त्याच्यात पालट हा संभव आहे. बरोबर. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. आता सनातन संस्थेच्या माध्यमातून नक्की तुमच्या पुढच्या स्टेप्स काय, म्हणजे पुढच्या एक 5 ते 10 वर्षामध्ये हिंदू राष्ट्राच्या आपण काय म्हणूया वाटचालीनं आपण जे पुढे जात आहोत त्याच्यासाठी आपण काय काय करत आहात ऍक्टिव्हिटीज? निश्चितच मुख्य म्हणजे आम्ही अकॅडमिक लेवलला काम करत आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे सनातन धर्माशी संबंधित शिक्षण देणारे अभ्यासक्रम निर्माण करणं. आज तुम्हाला माहिती असेल तर हिंदू धर्म शिकवला जात नाही कारण तो अकॅडमिक भाषेत नाहीये. म्हणून आमच्या गुरुदेव सायंटिस्ट असल्यामुळे त्यांनी अकॅडमिक भाषेत ग्रंथ लिहिलेले आहेत. तर त्याच्या आधारावर आम्ही अभ्यासक्रम लिहित आहोत. जो 4 युनिव्हर्सिटीज मध्ये आम्ही प्रायोगिक स्तरावर हे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. त्यामुळे हिंदू धर्म हा शिकवला जावा अशी ही व्यवस्था आहे. दुसरं आमचं काम चालू आहे की आम्ही इंटेलेक्च्युअल लेवलवर आम्ही हिंदू थिंक टँक घेत आहोत की ज्याच्यातनं आत्ता जो सिनारिओ आहे, वर्तमान सिनारिओ, त्याच्यामध्ये सनातन धर्म आधारित किंवा अध्यात्म केंद्रित जर राष्ट्ररचना आपल्याला करायची झाली
तर आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करावं लागेल. हम्म. तर आम्ही दिल्लीमध्ये घेतली, बँगलोरमध्ये घेतली, रांचीमध्ये घेतली, हम्म. मुंबईमध्ये आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या. तर अशा प्रकारच्या मीटिंग्स घेऊन जो एक कसं असतं की आंदोलनातनं आपल्याला खूप गोष्टी साध्य होत नसतात. प्रभावशाली लोक परिवर्तन करतात. बरोबर. प्रभावी लोक म्हणजे विचारक लोक असतात, ते ज्ञानशक्तीचं काम करत असतात आणि म्हणजे चाणक्याचं काम हे महत्त्वाचं असतं. चंद्रगुप्त त्याप्रमाणे काम करत असतात. बरोबर. त्यामुळे इंटेलेक्च्युअल लेवलला काम करणं हे आमचं काम सुरू आहे. आम्ही जो जो पुस्तकं हिंदू राष्ट्राची जी भूमिका मांडणारी आहे ती हम्म. लिहित आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे जे हिंदू विरोधी कायदे आहेत हम्म. त्यांच्यात संशोधन व्हावं किंवा हम्म. हिंदू हिताची व्यवस्था उभी करावी, त्याच्यासाठी आमची लीगल टीम काम करत आहे. आता वकफ कायदा आला होता, हो. तर वकफ कायद्याच्या वेळी आमच्या टीमनी मी स्वतः जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीसमोर माझं प्रेझेंटेशन झालं. 6 लोक आमच्यासोबत होते. हम्म. त्यातले 4 सुप्रीम कोर्टातले ॲडव्होकेट होते. अरे वा. 44 सुधारणा आम्ही सुचवल्या होत्या. हम्म. आणि आज जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी आज आम्हाला ऐकते. सीए कायद्याच्या वेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसाठी हा कायदा होता. हम्म. बांगलादेश हा शब्द आलाय कारण 1971 हा 55चा कायदा आहे. हो हो. बांगलादेश हा शब्द त्याच्यात आलाय, हा केवळ आमच्या पाठपुराव्यामुळे आलाय. हम्म. आम्ही 30 बांगलादेशी शरणार्थी हिंदूंची बैठक गृह खात्यासोबत आयोजित करून दिली होती आणि हम्म. त्यानंतर हा बांगलादेश शब्द वाढवण्यात आला. हम्म. त्यामुळे अशी बरीच कामं आम्ही करत आहोत. हिंदू हिताचे कायदे व्हावेत, जे कायदे अडचणीचे आहेत ते वर्क. आता तुम्हाला हाच कायदा सांगायचा तर प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, हो तर या कायद्यानुसार साठी विरुद्ध लढत आहेत आमचे ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन. हो. तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही काम करत आहोत. कायद्याच्या टप्प्यात काम करत आहोत, विचारांच्या क्षेत्रात काम करत आहोत, धर्मशिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. तर अशा प्रकारचं बहुमूल्य कार्य चालूच आहे. मुख्य म्हणजे हिंदू संघटनाचं सुद्धा महत्त्वाचं कार्य आमचं चालू आहे. हो. हिंदू संघटनासाठी आता मी स्वतःच गेल्या 2 कार्यक्रमांना उपस्थित होतो. गोव्यामध्ये पण होतो, इथं दिल्लीमध्ये पण होतो. ही शंखनाद ही नक्की कॉन्सेप्ट काय आहे ही थोडीशी तुम्ही सांगू शकता का? निश्चित. कारण की असे अनेक आता भारतामध्ये हिंदुत्ववादी संघटना आहेत किंवा असे इच्छुक लोक आहेत की ज्यांना धर्मासाठी कार्य करायचं आहे, बट त्यांना कोणत्या प्लॅटफॉर्मला जाऊ असं माहिती नसतं. तर एक सुरुवातीला भीती असते ना की मी एकटा कसं काय काम करणार. तर या शंखनाद महोत्सवाच्या माध्यमातून असे सगळे हिंदू लोक पण एकत्र येऊ शकतात. ही आयडियाज खूप अमेझिंग आहे. तर ह्याच्या बाबतीत पण थोडीशी माहिती द्या. निश्चित. शंखनाद हा शब्द हिंदू धर्मामध्ये शुभारंभाचं प्रतीक म्हणून मानला जातो. हा. आणि आजपर्यंत हिंदू राष्ट्राची म्हणजे वाईट का सांगतो की गेले 60-65 वर्षांमध्ये हिंदू राष्ट्र हा शब्द सुद्धा उच्चारणं एक प्रकारे मागासपणाचं लक्षण मानलं जात होतं. त्या काळात आमच्या गुरुदेवांनी हिंदू राष्ट्र शब्द प्रयोग मांडला 97-98 साली, जेव्हा देवेगौडा शासन होतं. अशी स्थिती होती. त्याच्यानंतर 2014 मध्ये काळ आला. हिंदुत्वाविषयी जागृती करणाऱ्या अनेक संस्था होत्या. आज गायीविषयी जागृती करणारे अनेक जण आहेत, गंगेविषयी जागृती करणारे अनेक जण आहेत, मंदिरांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत, हिंदू हिताचे कायदे व्हावेत यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत. पण हिंदू राष्ट्राची चर्चा करणारं असं कुठलंही व्यासपीठ नव्हतं. हिंदू राष्ट्राची व्यासपीठ घेणं सुदैवाने गेल्या 4-5 वर्षात तुम्ही जर पाहिलं असेल तर 2019 नंतर आज भारताच्या संसदेत सुद्धा 10 वेळाहून अधिक वेळा हिंदू राष्ट्र हा शब्द प्रयोग केला गेलाय. बरोबर. म्हणजे कुठेतरी संसदीय शब्द बनलेला आहे हिंदू राष्ट्र. ही सुदैव गोष्ट आहे. पण हा हिंदू राष्ट्र जर आपल्याला स्थापित करायचा असेल तर शंखनाद त्याचा झाला पाहिजे. त्याची घोषणा झाली पाहिजे की भारत हे सनातन राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र, हे सेक्युलर राष्ट्र नाहीये. तर हा घोषणा करण्याचा पहिला प्रयत्न आम्ही गोव्यात केला, याच वर्षी मे महिन्यात केला. आणि तुम्हाला सांगतो 30,000 लोक 3 दिवस तिथे आले होते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज त्याच्यानंतर तुम्ही पाहताय की सनातन पदयात्रा जेव्हा बागेश्वर धाम काढतायत, हजारो लाखोंच्या लोकांनी उपस्थित येत आहेत. बरोबर. दिल्लीत कार्यक्रम करण्याचा हाच हेतू होता की दिल्लीमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला, कारण भारत मंडपम हे भारतातलं वैश्विक केंद्र आहे. इथे जर हिंदू राष्ट्राचा घोष केला, आपण हिंदू राष्ट्राची भूमिका मांडली, तर उद्या भारतभर विश्वभरात हिची चर्चा होणार आहे. आणि हिंदू राष्ट्राचा विचार आपल्याला स्थापित करायचा आहे. तो जर स्थापित करायचा असेल तर तिथे कोणीतरी शंखनाद केला पाहिजे. कुठलाही संघर्ष करावा लागतो तर त्याआधी शंखनाद होत असतो. अगदी कुरुक्षेत्रात सुद्धा आपण अनुभवलं. त्यामुळे हा शंखनाद हिंदू राष्ट्रासाठीचा आहे आणि आपला विचार स्थापित करण्यासाठीचा आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. जसं आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एक प्रकारचं म्हणूया बॅकिंगच देण्याचा प्रयत्न करत आहेत. एक थोडासा प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो. तो एक शेवटचा प्रश्न विचारतो, या हिंदू राष्ट्रामध्ये मग फक्त हिंदूच असणार आहेत का बाकीच्या सर्व लोकांना याच्यामध्ये जागा आहे? याच्या बाबतीत आपल्या संस्थेचं मत काय आहे? मुळात असे प्रश्न अल्पसंख्याकांना कधीच पडत नाहीत. ते म्हणतात लडकर लिया पाकिस्तान, हसकर लिए हिंगे हिंदुस्तान. हे प्रश्न तर आपल्या मनात असतात ना, आपल्याच मधल्या सेक्युलरवाद्यांमध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये असं मला म्हणायचं नाहीये. नाही, मी एक समाजातल्या व्यक्तीच्या मध्ये की जे सेक्युलर विचारांनी प्रभावित आहेत. मुळात हिंदू, मी मगाशी सुरुवातीलाच व्याख्या सांगितली की जो सत्वगुणी आचरण करतो तोच हिंदू आहे. संपला विषय. अब्दुल कलाम हे हिंदूच आहेत. बरोबर आहे.
त्यामुळे तुम्हाला अगदी सांगायचं तर जे विभीषण असतात ते रामाकडेच येतात. हो त्यामुळे ते सत्वगुणीच असतात. ते रावण राज्याचे अधिकारी नसतात, ते रामराज्याचेच बरोबर. अधिकारी असतात. आपला सनातन राष्ट्र म्हणजे रामराज्याची भूमिका आहे. बरोबर. आणि हिंदू राष्ट्र हे इन्क्लुझिव्ह आहे, सर्वसमावेशक आहे. हे सगळ्यात मुस्लिम महत्त्वाचं. राष्ट्र हा एक्सक्लुझिव्ह आहे. मुस्लिम राष्ट्रात इतर काफिरांना स्थान नाहीये. हिंदू राष्ट्र हे इन्क्लुझिव्ह आहे. ही कॉन्सेप्टच इन्क्लुझिव्ह आहे. इथे पारशी आले, शक आले, हुशाण आले, कुशाण आले, यहुदी आले, सगळ्यांना आम्ही समावेशक केलं. आज ते हिंदू म्हणून भारताच्या आज टाटा पार्स जे आहेत ते पारसी म्हणून ओळखले जात नाही, ते भारतीय म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. त्यांची जात पारसी कोणाला माहीत सुद्धा नाहीये. तर या प्रकारचं काम हिंदू राष्ट्राचं आहे. त्यामुळे बरोबर. हिंदू राष्ट्र ही इन्क्लुझिव्ह कॉन्सेप्ट आहे. नाही, नक्कीच मी अशी देवाचरणी पण प्रार्थना करतो आणि सद्गुरूंचे पण आपल्या मागे आशीर्वाद आहेतच. जसा शंखनाद झाला आहे आणि आपण जे बिभीषणाचं उदाहरण दिलं, या शंखनादाच्या माध्यमातून सगळ्या भारतातले सगळे बिभीषण हे पुन्हा एकदा आपल्या प्रभू श्रीरामांकडे म्हणजेच सनातन हिंदू धर्म संस्कृतीकडे वळतील आणि रामराज्य स्थापन होईल, याची मी देवाचरणी प्रार्थना करतो. आपण एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.